मराठा आरक्षणाचा मुद्दा आता संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरतो आहे। सिंधुदुर्ग नगरी येथे सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले। पण यांच्या मार्गदर्शनाखाली हे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणाला आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, राष्ट्रवादीचे अमित सावंत, सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक दळवी, काका पुडाळकर यांसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पक्षातील नेत्यांनी सुद्धा आपला पाठिंबा या आंदोलनाला दिला आहे। सावंतवाडी आणि इतर 8ही तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने कुठे बाईक रॅली तर कुठे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडून मराठा आंदोलनाला न्याय मिळावा आणि सकल मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली। पाहुयात सिंधुदुर्ग नगरी येथील आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मराठा आरक्षणाच्या या घडामोडी। मुळात पहिल्या आधी सन्मान्य जरांगे पाटील यांचं मी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून त्यांना मी अभिनंदन करतो आहे। आज त्यांनी जे धाडस दाखवलेलं जे आहे आणि या धाडसाचं कौतुक एवढ्यासाठी की सरकारला वाटलं होतं की ते मॅनेज होतील आणि आपण हे आंदोलन दडपून टाकू, पण निश्चितच मनोज जरांगे यांनी पहिली 40 दिवसाची मुदत दिली आणि त्यांना वाटलं 40 दिवसानंतरसुद्धा पुन्हा तो विषय त्यांनी लावून धरलेला आहे आणि आज निश्चितच जरांगेंच्या बाबतीत उपोषण होत असतेवेळी हे सरकार असंवेदनशील आहे। हे अवेदनशील सरकारकडनं कितपत ह्या ठिकाणी जरांगे पाटीलांचा प्रश्न ह्या ठिकाणी आज सोडवण्याचा प्रयत्न करतील, पण जरांगे पाटील यांच्या मागे महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। आज फक्त शासनाचं वेळ काढू धोरण जे आहे हे वेळ काढू धोरणामध्ये आज जरांगे यांना फार त्रास त्या ठिकाणी होतो आहे। आज हे आरक्षण जे आहे एकंदरीत जरांगे यांनी जो काही या आरक्षणाचा मराठा आरक्षणाचाच अभ्यास केला आहे, कुणबी म्हणून जर प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळालं तरच ह्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे। आणि म्हणून मराठा समाजातले जे नेते मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झाले आहेत त्यांनी 96 कुळी आणि कुणबी हा बुद्धिभेद त्यांनी करण्याचा कृपया प्रयत्न करू नये। ज्यांना ज्या ठिकाणी हे कुणबी म्हणून आरक्षण घेणं शक्य आहे किंवा ज्यांना मिळेल त्यांनी ते घ्यावं। ज्यांना या ठिकाणी आरक्षणाच्या बाजूने उभं राहता येत नसेल त्यांनी किमान जरांगेंवरती या ठिकाणी टीका करू नये किंवा जरांगेंना साथही देऊ नये। कदाचित त्यांनी त्या ठिकाणी मौन बाळगण्याचं तरी मराठा समाजासाठी काम करावं। एकंदरीत जरांगेंसाठी आज या ठिकाणी सर्व मराठा समाजातील बांधव आज या ठिकाणी उपोषणाला उतरलेले आहेत। 5 तारीखला कणकवली, देवगड, वैभववाडीमध्ये सुद्धा मोटर रॅली जनजागृतीसाठी आहे। कुणबी आणि मराठा ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही आहे। या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲडव्होकेट सुहास सावंत यांनी या संदर्भात जे काही गॅजेटमधल्या काही ज्या नोंदी आम्हाला दिलेल्या आहेत त्याच्या आधारे मराठा आणि कुणबी या ठिकाणी बुद्धिभेद न करता कुणबींना कोणी त्या ठिकाणी कमी समजण्याचं काम करू नये। शेवटी कुणबी आणि आपण सर्व एकच आहोत ह्या भावनेनं त्याच्यामध्ये काम केलं तर जरांगेंना निश्चितच या ठिकाणी साथ होईल। आणि मी सर्व देवतांकडे प्रार्थना करतो आहे की जरांगेंना हे उपोषण पेलण्याची ताकद आमच्या सर्व देवतांनी देऊ दे। साहेब, खरोखर आज मराठा समाज जरांगे पाटलांनी आंदोलन च्या ठिकाणी बसलेत। शिंदे सरकार कुठेतरी मराठ्यांची दिशाभूल करते, काय वाटतंय? खरं तर गेले 8 दिवस मनोज जरांगे पाटील हे अंतरवलीला उपोषणाला बसले आहेत आणि त्याच्या आधी एकदा उपोषण देताना सरकारच्या शिष्टमंडळांना त्यांना आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या 1 महिन्यात आम्ही हे मराठा समाजाचं कुणबी आरक्षण या ठिकाणी देऊ म्हणून। परंतु महिना झाल्यानंतर 40 दिवसांनी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण या ठिकाणी आरक्षण 30 दिवसात न दिल्यामुळे केलेलं आहे आणि त्या आरक्षणाकडे सरकार काळा डोळा करत आहे आणि हे आरक्षण संसदेचं विशेष अधिवेशन झाल्याशिवाय हे आरक्षण मिळू शकत नाही हे सरकारला माहिती आहे। तरी पण सरकार त्याच्याकडे कानडोळा करते आणि आज आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी एकत्र येऊन अनेक दिवस या ठिकाणी आंदोलन केलं आहे। आजसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहेत। त्याला संपूर्ण मराठा समाजाचा आणि आमचा पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत।
आणि जे मराठा समाजाचे जिल्ह्यात आंदोलन होईल त्या आंदोलनाला आमचा सक्रिय सहभाग असेल, सक्रिय पाठिंबा या ठिकाणी असेल. परंतु सरकारने आता मनोज जरांगे पाटलांनीच आपली भूमिका स्पष्ट केली की सरकारला हे आरक्षण द्यायचं नाही. सरकारमधील आज एक उपमुख्यमंत्री आजारी आहे, एक उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन बसले आहेत आणि त्यामुळे सरकार या आरक्षणाबद्दल सहमत नाही किंवा सरकार या आरक्षणाबद्दल आग्रही नाही. त्याचबरोबर आज मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करताना त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला सुद्धा आता विरोध करण्याचं काम सत्ताधारी पक्षातले काही नेते करत आहेत. त्यांचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो. उपोषण न सोडण्यासाठी प्रयत्न न करता आज फक्त समाजाच्या भावना दुखवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. ते मी त्यांना मराठा समाजाच्या वतीने विनंती करेन की तुम्ही ह्या अशा भावना दुखवू नका. सरकार आणि मराठा समाजाचा या ठिकाणी उद्रेक होईल. आजचं जे आपलं लाक्षणिक उपोषण आहे ते प्रामुख्याने आपले बंधू आणि मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आमचं आजचं लाक्षणिक उपोषण आहे. आणि आमची या ठिकाणी प्रामुख्याने एक मागणी आहे की जे ओबीसींचं जे फुगीर आरक्षण आहे या आरक्षणसुद्धा शासनाने विचारात घेऊन ते कमी केलं पाहिजे. कारण आजच्या महाराष्ट्र शासनाने निवृत्त सनदी अधिकारी बाठिया यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीमध्ये ओबीसींची लोकसंख्या 37% असल्याचा निष्कर्ष त्यांनी महाराष्ट्र शासनाला दिलेला आहे. आणि त्यामुळे ओबीसीनं हे कायद्याप्रमाणे जे आरक्षण मिळू शकतं ते फक्त 18.5% आहे आणि 18.5% ते 32% कारण आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीना 32% आरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे हे जे वरचं जे फुगीर आरक्षण आहे हे फुगीर आरक्षण तात्काळ सरकारने कमी करावं आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश करून मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे कायदेशीररित्या 50% मर्यादा न ओलांडता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो. या मागणीसाठी हे आजचं आमचं आंदोलन आहे. हे आंदोलन प्रातिनिधिक आहे. जिल्ह्याचं पहिल्यांदा आम्ही सुरू केलेलं आहे आणि यानंतर प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये गावामध्ये आज या अशाच प्रकारची आंदोलनं केली जातील. आणि यामधूनही जर सरकार ऐकलं नाही, सरकारने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा एक आक्रमक आंदोलनाला सुरुवात होईल. याची सर्वस्व जबाबदारी ही इथल्या प्रशासनावर आणि महाराष्ट्र शासनावर राहील. ही एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. म्हणजे या त्याच्याकडे निव्वळ जरांगे पाटलांची मुलगी म्हणून आपण न पाहता अशा प्रकारची भावना ही प्रत्येक मराठा मुलीची आहे. आणि त्यामुळे भविष्यामध्ये मराठा समाजाचं उग्र आंदोलन याच्यातनं दिसतंय हे शासनाने ओळखावं. नाही, निश्चितच. कारण सर्वांचीच म्हणणं आहे. कारण जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती सरसकट मराठा दाखले मराठा समाजाला दिले गेले पाहिजे. आपल्या इकडे सुद्धा आपल्याला जे मराठा जे आहेत याच्यासुद्धा नोंदी ह्या ब्रिटिश गॅझेटियरमध्ये ही कुणबी स्वरूपाचीच आहे. आणि त्याच्या संदर्भातले कागदोपत्री दस्तऐवज आम्ही ज्यावेळी 5 तारीखला कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी आमची मोटर कार रॅली जी आम्ही जनसंपर्क अभियान सुरू केलेलं आहे जे 2 मतदारसंघामध्ये झालेलं आहे त्यावेळी आम्ही कागदोपत्री पुरावा सुद्धा समाजासमोर आणणार आहोत. शासनाचा निषेध करावा तेवढंच थोडं आहे. शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायची नाही अशी शासनाची मानसिकता आहे. आणि ह्या आरोपाला कायदेशीर आधार असा आहे की ज्यावेळी गायकवाड कमिटीचं गठन करण्यात आलं त्यावेळी गायकवाड कमिटीला सरकारने सांगितलं की मराठा समाजाला अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण देता येऊ शकेल का, अशा प्रकारचा अहवाल त्यांनी गायकवाड कमिटीकडनं मागितला. अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण हे फक्त 50% बाहेरच देता येतं. त्याच्यामुळे शासनाचं सरळ दिसतं आहे की शासनाला मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे कायदेशीर आरक्षण देण्याची इच्छाच नाही आहे. आणि त्यामुळे या सर्व आत्महत्यांना शासन जबाबदार आहे. को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें